बोरगेवाडी टीमनं काय स्पर्धा इथे ठेवली होती तशाच पद्धतीनं नेटका आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय। लॉयल स्पोर्ट जांभूळवाडी श्री नाईकबा चषक 2024 आज ग्रामदैवत नाईकबा आहे आमच्या गावाचा आणि आज आमच्या गावाचा खऱ्या अर्थानं आमच्या नाईकबाचा उधो आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। ग्रामदैवत नाईकबा आणि त्याच्याच नावाचा आम्ही हा चषक ठेवला गेलाय आणि या स्पर्धेला खरं खूप गोड आठवणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या वर्षी देखील जबरदस्त स्पर्धा झाली आणि यंदाच्या सीझनमध्ये ज्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केल्याने प्रयत्न देखील सक्षम राहिला। मॅचला होती सुरुवात करूया आपण स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। पहिला बॉल आणि पहिला बॉल साठी तयार आहे। वा जबरदस्त चाबुक शॉट कर्रा स्ट्रोक क्लासिकल बॉल चालते सीमारेषेच्या बाहेर सड़क के ऊपर बेधड़क या कड़क 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 नंबर 4 काय करतात भाऊ त्याला धरू नको। जबरदस्त फटका आलाय। वाव 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 अजून एक येतो इथे बॅक टू बॅक एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार। स्वीट शॉट नाही हा आहे स्वीट शॉट एकदम गोड शॉट आणि काय फटका खेळलाय यार। त्याचा बॉडी बॅलन्स पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। बॉडी बॅलन्स उलट फिरून मारणं वेगवान गोलंदाजाच्या विरोधात फटका आलाय चौकार। बॅक ऑफ द लाईन पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि धाव घेण्याची अगदीच चांगला बॉल होता आणि चांगल्या बॉलला त्याने सन्मान देखील दिलाय। आलाय तो डॉट बॉल। सुरुवात केली होती चौकारानं वीरेंद्र सेवकच्या निलेश यावेळेस फटका सुरेख आहे। बॉल जातोय ते सीमारेषेच्या बाहेर अजून एक येतोय दमदार कडक फाईन लेग डोक्याच्या वरना चौकार। तिथे वाटलंच आपला एखादा खेळाडू आपला तिथे जाऊ द्या समोर कुणाला बॉल बिल लागेल। आयोजक कमिटी टीम तिथे एक तीन बॉल मध्ये 3 चौकार ठोकले होते जरूर परंतु आता 2 बॉल वरती 2 चौकार नंतर एक डॉट चौकार आणि डॉट। या बॉलला समीकरण काय असणार आहे। 3 चौकार तर आली आहेत। ओ माय गॉड भन्नाट वेगानं आणि फलंदाज बॅटची कडा आणि एस्टरच्या हातामध्ये विसवला गेला आणि महत्वपूर्ण जो राज चांगली बॅटिंग करत होता परंतु त्याला राज करून दिलं नाही निलेशने आणि वेगानं केलाय फलंदाजाला बाद। नको नाद करा पण आमचा कुठं। आदित्य बॉलिंग साठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत आणि धावा अद्याप त्या झाल्यात 12 धावा। सुरुवात चांगली करून दिली फलंदाजानं कारण ज्यावेळेस डब्ल्यू सिस्टमचा वापर केलाय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे परंतु सिंगलच मिळते या बॉल वरती आणि एक सिंगलच्या वैतीनं धावा अद्याप तरी आपण पाहतो 13 धावा 3-13 कधी कोणाचे कशा प्रकारे वाचतील ते सांगू शकत नाहीये।
नवीन बॅटर अजय स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग क्रमांक 2 साठी बघतोय आदित्यला. नेक्स्ट बॉल फटका इथे सुरक आहे परंतु एलिव्हेशन कम था. नक्कीच आपण पाहिलं तर मिठाई खाने का मन था मगर कागज का टुकड़ा कम था. छक्का इरादा लगाने का मन था मगर एलिवेशन कम था. ठोक दीजिए. क्रिकेट खेळत असताना जर तुमची एखादी मैत्रीण एखादी गर्लफ्रेंड जर तुम्हाला बोलत असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ नका, कारण का तुम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, तुम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. वो बुलाते हैं मगर जाने का नहीं. मोठू पतलू बुलाएगा मगर तू मत जा, जाने का नाही उसके बस कट देगाओ. यावेळेस पुन्हा एकदा क्रॅकिंग फटका येतोय. इथं पाहतोय आपण बॉल चाला इथे जाडी 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 जाडीशा ठोकलाय. अजून एक धमाका आलाय तो जबरदस्त. हाय अँड हँडसम बॅक 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 बॅगेट्स 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 ठोक दीजिए. आपण पाहिलं तर रोहनने पाहिलं आणि त्याने जिंकलं. मी आलो मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं. हे तुम्हाला माहितीच असेल कारण पुन्हा एकदा लावडा फील की रोहन झालाय. चल तुम्हारा भाग जा मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. आता असं देखील होतंय. आल्या पावली लगवला त्याने षटकार आणि दुसऱ्याच बॉलवरती त्याला देखील पाठवलाय. इट का जवाब पत्थर से. तुझ्याकडे वीट आहे माझ्याकडे दगड आहे आणि दगडाचा घाव हा प्रत्येकालाच माहित असतो. विकेटचं झालंय पतन. धावा झाल्या स्कोटगार्ड वरती त्या अगदी 19 धावा स्कोटगार्ड वरती आता आपण पाहतोय. बड़े बड़े तूफान उसे जो लड़कर होते हैं पार जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती यार. चिट्ठी एक एक तिनका लाती है तब बनता है घोसला. ना हो थुकती ना हो रुकती ना हारे हौसला. हर मुश्किल ने होते लड़ने के लिए तैयार जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती हार. इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथे कोणाला हारायला कोणी येत नसतोय. प्रत्येक जण जिंकावालाच येतो. परंतु क्रिकेट देखील असाच खेळ आहे. एकाला सावरावं लागतं, एकाला हरवावं, एकाला पराभूत व्हावं लागतं. कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हारणार. बॉलर तयार. ओ माय गॉड आल्या पावली बॅटच्या टप्प्यामध्ये नाहीये. फलंदाज कदाचित हा मोसम मध्ये असावा कारण का बॅट ज्या वेळेस फिरवली त्या बॅटचा वेग खूप महत्वाचा होता. वेग होता. आज आपण पाहिलं तर करण आंबाला पाहिलं तर अगदी पवन A1 पवन आपण पाहिलं त्यांचा बॅट स्पीड तुम्ही कधीही बघा. अगदी बॅट खूप वेगाने फिरली जाते. लगी तो छगी नाही तो बरबादी असा इथे खेळ आता आपण पाहिला गेला. यावेळेस पाहू शकाल डीप मिड विकेट मध्ये बॉल चालला. इथे दोन खेळाडूंची दरार. बॉल फरार. फील्डिंग है खराब तो क्या करेंगे. अशोक शराफ मिला चव्हाण ठोक दीजिए. नाराज आहे कोई बात नाही. धावा झाल्या स्कोटगार्ड वरती ते खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 षटकांची दरार होती आणि तिथून बॉल फरार झाला. परंतु नैसर्गिक अडथळा आहे. पाहू शकाल तुम्ही मोठू पतलू अगदी स्टेज वरती. यस याचे मंच असतात नाचायचे. यस पतलू ओके. धावा झाल्या स्कोटगार्ड वरती त्या 23 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय. पवन बॉलिंग ट्रॅक वरती. जबरदस्त आपण मॅच पाहतोय. पवन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुलला आपण पाहतोय. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे. डीप मधून आले क्षेत्ररक्षक. सिंगल मिळते तो मैमय. इथे गुलबत झाली आहे. गफलत झाली आहे. कॉलिंग नव्हतं. कॉलिंग फसलं गेलं. धाव घ्यायची असेल तर येस, नसेल घ्यायचे असेल तर नो. थांबायचा असेल काही कन्फ्युजन असेल तर वेट. या गोष्टीचा वापर करावा लागतो. तो वापर झाला नाहीये आणि तिथे कॉलिंग फसलं गेलं आणि फलंदाज तिथून झाला तो बाद. बांगडी
बांगडी फुटली की तिचा विषय संपला. ती परत कधीच कामाची येत नाहीये. ती असते बांगडी. बॉलर तयार. यावेळेस मोठा फटका सरळ 20 स्टेप मध्ये तीर की तरह जैसे निकलते बंदूक की निकली गोली और चलते हुए बुलेट धड़क धुम तसा चालाय फटका वरी 20 स्टेप मध्ये एककडा बेधडक सडक साधावेसाठी होतोय फरार. धावा धावा आता मात्र स्कोर गार्ड वरती यावेळेस काय स्ट्रोक केला गेलाय. ओ माय गॉड क्षेत्ररक्षक पडलाय उठलाय परंतु बॉल थांबणार नाहीये. प्रयत्न राहिला होता क्षेत्ररक्षकाचा परंतु बॉल निघून गेलाय तिथून. 4 साडी झालेला फरार. कडक भावा कडक भावा. आहे फलंदाजाचं दत्ता. दत्ता काय चढवतोय हल्ला यार. मी सांगितलं होतं पहिलंच हा फलंदाज मोसम मध्ये आला तेव्हा सांगितलं कारण का त्याचा बॅटचा स्पीड पाहिला आणि तदनंतर त्याला मी ओळखला. ओ माय गॉड बॅट तर वेगाने फिरवले होते परंतु डॉट बॉल टीमचे टोटल आपण इकडे जाऊया एकदा. 34 धावा स्कोर गार्ड वरती. शेवटचं षटक आपण बघतोय हाणा मारतो षटक कुतवा कुतवी रेमटा रेमटी असं हे षटक असतं मित्रांनो कारण का या धावामध्ये धावा येणं खूप महत्वाचं असतं. ओ माय गॉड ये क्या किया मोटू आपने. उधर हाथ नहीं लगाने का बिल्कुल नहीं लगाने का. गुस्सा आएगा वो गुस्से वाला खेळाली आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा सरळ बॉल फटका फसला गेला. ओ माय गॉड प्रयत्न चांगले गेले क्षेत्ररक्षकाने. धडपडलाय तो उठलाय तो पुन्हा एकदा. 2 धावा आपण पाहतोय. किधर भी नहीं हाथ लगाने का. ये मेरा ऑर्डर है क्योंकि हम इधर के हाई कोर्ट है. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती त्या 36 धावा स्कोर गार्ड वरती. जबरदस्त स्पर्धा होत्या. याच्यानंतर सेमीफायनल होईल त्यानंतर फायनलची मजा फायनलचा रंग हा उदलेला. ओ माय गॉड पंचांचा इशारा अपेक्षित असणार आहे. पंचांचा निर्णय आलाय शाहरुख खानच्या स्टाईलने. व्हाईट बॉल सिंगल मिळतीये. धावा आतापर्यंत 37 धावा पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि मार्गस्थ असताना शेवटचे षटक चांगल्या पद्धतीनं फलंदाजांना खेळून काढले. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल हॅप ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न परंतु उंची कमी पडली आणि फलंदाज जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हरची झाली समाप्ती. चला लवकर स्पीडअप करायचं आहे. धावा झाल्या स्कोर गार्ड वरती एकूण 38 धावा 39 धावांचं लक्ष असणारा या मॅच मध्ये. चला लगेच जास्त घाई करा मित्रांनो. स्पीडअप ठेवा. एस तोपर्यंत एक सुमधुर संकेत डीजे. लावून घ्यायचं असतं. वेळ घेऊ नका. क्षेत्र लगेच लावून घ्या आणि फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे.
चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. स्पर्धा आपण पाहतोय कुंभार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत लॉयन्स क्रिकेट क्लब जांभूळवाडी श्री नाईक कुण 39 राज पॉलर. तो चलिए दोस्तों मैदान की तरफ को देखिए बड़ा स्टार्ट खेलने का इरादा मन था पर वहां पे ये स्टार्ट है जो बल्ले का अंदरूनी किनारा था उससे लिए कम था. स्टार्ट में थोड़ी सी दिक्कत आई. खेलने का बड़ा था इधर बंदा बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और उसी के कारण बतौर एक सिंगल मिलता हुआ शॉर्ट फाइन लेके गेंद जाती हुई पहले गेंद के ऊपर 1 रन 39 रन बनाना है. दूसरे गेंद डालने के लिए तैयार है गेंदबाज पर अच्छी गेंदबाजी. देखिए हर टॉट गेंद विश्वात्मक रहेगी. ये खिलाड़ी कौन आया, ये बीच में कौन आया है? जाओ भाई जाओ. राज्य फिर एक बार तैयार. देखिए शॉर्ट गेंद उड़ाना चाहते थे ऑन साइड के ऊपर. क्या कमाल की गेंदबाजी करते हुए राज अपने टीम के लिए. जो 2 खिलाड़ी वहां पे बैठे हैं सामने कैमरामैन, वो कौन 2 खिलाड़ी बैठे हैं उधर? छोटा बच्चा भाई जाओ बाहर जाओ, बाहर जाओ, गेंद भी लगेगी. देखिए हमारे अध्यक्ष साहब कहीं ना कहीं राउंड मारते हुए फिर एक बार देखिए कमाल की गेंदबाजी. बल्लेबाज को चकमा दिया. गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी घूमी और स्विंग होती हुई आती हुई फिर एक बार टॉट गेंद. क्या गेंदबाज का नाम है राज, और राज करते हुए 3 गेंदे लगातार डॉट बॉल. कमाल की गेंदबाजी. वाह भाई वाह, ला 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 लाजवाब. अच्छी गेंदबाजी करते समय नजर आए यहाँ पे राज. क्या राज करेंगे या बल्लेबाज? 2 गेंदे बचे उसमें अटैक कर सकता है. काउंटर अटैक तो करना पड़ेगा. मैच को जीतना है तो अच्छे बल्लेबाजी इस समय महज. पर पावर प्ले का ओवर 4 गेंदे हो चुकी है, 2 गेंदे बची है. पावर प्ले का ओवर अभी तक अच्छा घटता हुआ. गेंदबाजी करने वाली फुल टॉस गेंद थी, तोबा कबूल किया. आबेल मुझे बार धरती पे ऐसा कोई खिलाड़ी नहीं है इस शॉट को, इस गेंद को रोक पाए. दे धक्का ले चक्का ठोक दीजिए. पर अटैक कर सकते हैं जी भाई, बिल्कुल कर सकते हैं. शानदार छक्का लगाया बल्लेबाज ने जिनका नाम है यहाँ पे महेश, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी अभी तक देखूंगा. बैक टू बैक इरादा था बड़ा शॉट खेलने का. बल्ला गेंद का कोई संपर्क नहीं है. एक ओवर का खेल समाप्त हो चुका है और एक ओवर समाप्ति के बाद में स्कोर के ऊपर हो चुका है पे खाली 7 रन. अब गेंदे बची 18, गेंदे बची है 12 और 12 में जीतने के लिए अभी भी यहाँ पे 32 रन की आवश्यकता. क्या करेंगे गेंदबाज, क्या करेंगे बल्लेबाज, क्या मन में होगा? क्योंकि हर ओवर में जीतने के लिए 16 रन की आवश्यकता. कौन सा गेंदबाज रहेगा? जिस तरीके से राज ने गेंदबाजी की उसी तरीके से गेंदबाजी करेगा. पर बल्लेबाज किस मोड में रहेंगे, बल्लेबाज किस रिदम में रहेंगे? क्या इस ओवर में मैच यू टर्न हो सकता है? क्या इस ओवर में रन आते हैं 16 तो मैच में मजा आने वाला है. इस ओवर में आता है 10 रन तो शायद गेंदबाज टीम का पगड़ा यहाँ पे भारी हो सकता है. 12 गेंदे 16 रन की 32 रन की आवश्यकता है और एक ओवर के समाप्ति के बाद मैच टीम का टोटल हो चुका है. फिलहाल एक ओवर के समाप्ति के बाद बगैर कोई नुकसान पर खाली 7 रन. क्या मैच यू टर्न ले सकता है? क्या आने वाले बल्लेबाज पवन गेंदबाज के ऊपर अभी हो सकता है या महेश जिन्होंने अभी तक अच्छा कुछ खास नहीं किया? चलो स्पीड अप कीजिए, जल्द से जल्द इस मैच को खत्म करना है आपको.
जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ नाही आपल्याकडे तेवढे, अजूनही मला वाटतं 2 मॅचेस आहेत. प्लीज मित्रांनो, फिर एक बार चलती है 7 रन स्कोर गार्ड के ऊपर, गेंदबाज यहाँ पे विजय, तो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है महेश. शॉर्ट गेंद थी हल्की सी, थोड़ी सी उछाल, पर अंपायर का इशारा, ये गेंद आता वाइट है. बिल्कुल सही निर्णय, अंपायर का इशारा. सुबह से यहाँ पे अच्छा काम करते हैं, 1 बास का भी ये कॉल आ चुका है. देखिए समीकरण बदलता हुआ, 12 गेंदे 31 रन की आवश्यकता टीम का टोटल हो चुका है. एक वाइट के अनुसार 8 रन. इस तरीके से अभी आप गेंदबाजी नहीं कर सकती है, क्योंकि उछाल थोड़ा सा बाउंसर, बिल्कुल अंपायर आपको दंडित कर देंगे. एक्चुअली गेंद तैयार गेंदबाज. ये देखिए बड़ा स्ट्रोक तो खेल चुका है खिलाड़ी, अब भी मौजूद है और रन मिलेगा मात्र 1 तो मिल चुका है, दूसरे की मांग है. और देखते 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 2 रन आसानी के साथ यहाँ पे दौड़ते हुए. कमाल का ये मैच रहेगा, संघर्षमय मुकाबला. जो करेगा संघर्ष उसकी जीत है पक्की. हे जी लोक मुलं जी मुलं आहेत ती खेळतायत, त्यांना थोडंसं बाहेर काढा. यस, प्रत्येकाने खेळा, जीवन हे खेळण्यासाठीच आहे. नक्कीच क्रिकेटला द्या. आय होप तुम्ही सर्व नक्की जण करत असतील. चलते दोस्तों फिर एक बार मैदान की तरफ. शॉर्ट गेंद थी, क्या कमाल की खूबसूरत, पर वहां पे खिलाड़ी मौजूद और उसके कारण देखिए बिल्कुल यहाँ पे आइसक्रीम खाने का मन था पर पैसा शायद कम था, छक्का लगाने का मन था पर ऊंचाई ज्यादा था और लंबाई कम था. ठोक दीजिए. आता लग्न सराय आले आणि आता गुबु 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 लग्नात वाजतं. हे सर्वांना माहिती आहे. गोंधळ असला गोंधळात गुबु गुबु वाजतं, गोंधळात गुबु गुबु नाही वाजला तर गोंधळच नाही. तो हा गोंधळ, हा मंगल आहे आणि मंगल मध्ये दंगल है. बहुत गेंदबाज तैयार. ओ माय गॉड भैया, ये क्या कर रहा है? बल्ला कहा, गेंद कहा, गेंद गई ऊपर से, बल्ला इसका नीचे से. ऐसा चलता है का भैया? ऐसा नहीं होना चाहिए. बल्लेबाज आ चुके हैं, नए बल्लेबाज आदित्य, जिन्होंने पहली गेंद देखी नहीं, डायरेक्ट खेलने के लिए गए. गेंदबाज के नहीं, गेंद को देखनी चाहिए भैया. ये कहां से, ये क्या पता, पर बल्लेबाजी करने जानते हैं इसलिए उनको 3 नंबर पे भेजा है. आदित्य तैयार है. ओ माय गॉड, देखिए देखिए गेंद कहां पे लगी. बहुत ही बड़ी. हमने देखा यहाँ पे जो कि भारत जब जाता है कभी भी बाहर, विराट कोहली आता है 3 नंबर के लिए. हम न्यूजीलैंड को देखते हैं टीम को, तो केन विलियमसन आता है 3 नंबर के लिए, पर ये खिलाड़ी आ चुका है 3 नंबर आदित्य. और इस सिचुएशन में, इस हालात में थोड़े से कहीं ना कहीं कम नजर आते हुए टीम का टोटल 10 रन. 10 के बाद आता है दोस्तों अब जोखिम तो उठाना पड़ेगा. ये भाई क्या कर रहा है आप? ऐसा थोड़ी चलता है. बल्लेबाज 4 गेंदे डॉट और जा चुके, गोल्डन डक के शिकार हो चुके. एसटी रक्षक ने किया कमाल, हो गया धमाल. ठोकन ठोक दीजिए. दस रन हो चुके, 10 रन हो चुके 2 ओवर के समाप्ति के बाद. और अभी भी देखिए हमारे मोटू बदलू जा चुका है. गेंदे बचे यहाँ पे 6 गेंदे और 29 रन की आवश्यकता. मैच अभी भी दोस्तों बरकरार है, मैच और है. आदित्य ने भाई बहुत बेकार काम किया. 4 गेंदे लगातार डॉट खाई, उसमें भी एक बड़ा हिट आता है ना तो मैच शायद आपके पास आता हुआ.
देखिए बैटर बल्लेबाज जा चुके मैदान के अंदर, पर एक सिंगल मिलेगा। इक्का दुक्का से काम नहीं होने वाला है, इक्का दुक्का से काम नहीं चलेगा। मैच को जीतना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे, 10 का दम दिखाना पड़ेगा। जिसके पास है हिम्मत उसको ही कीमत। नितिन स्ट्राइक के ऊपर 5 गेंदे और 28 रन की आवश्यकता। क्षमा चाहता हूं, नितिन नो स्ट्राइक के ऊपर है और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज पवन जिन्होंने एक छक्का लगा चुका है। 5 गेंदे 28 रन की आवश्यकता। अभी भी मैच ऑन है दोस्तों। ओह माय गॉड, ये बॉल वाइट है। इस टूर्नामेंट के जो केंद्र बिंदु रहते हो हमारे दर्शक, और उनसे मुलाकात करते हुए मोटू पतलू जाता हुआ पूरा राउंड करता हुआ, और वो भी इनका काम है। पर भाई नाचना भी है आपको। गेंदबाज तैयार, देखिए बड़ा स्ट्रोक दिया जाता हुआ नंबर। जिस तरीके से गोली निकलती है ठिचकियां, उसी तरीके से रफ्तार से गेंद निकल गई 6 रन के लिए। पर आता है बड़ा स्ट्रोक तो मजा आएगा। ओ माय गॉड, काफी रफ्तार भरी ये गेंद पर गेंद आती हुई डॉट। और जो महज में मुकाबला कहूंगा कि जो मानसिक रूप दबाव है, पूरा दड़पन है, वो बल्लेबाजी के ऊपर है। छक्का तो लगाने का मन किया था, पर बल्ला कोई और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट गेंद की हो चुकी समाप्ति, और उसी के कारण थोड़ा सा प्रेशर बढ़ता हुआ। देखिए और एक अच्छी गेंद, क्या कमाल की गेंदबाजी, गेंदबाज करता हुआ छक्का। छक्का छुड़ाया। ओ माय गॉड, स्टंप के बाहर व्हाइट यॉर्कर का इस्तेमाल किया, वो भी सक्शन। क्या कमाल की गेंदबाजी भैया। जितने तारीफ के ऊपर तारीफ, तारीफ के ऊपर तारीफ, तारीफ के ऊपर तारीफ होना बहुत जरूरी है। दोघांनी केले तर जबाबदारी, एकाने केले तर कामगिरी, दोघांनी केली ती जबाबदारीने, सर्वांनी केली ती भागीदारी आणि साझेदारीने। तेच मैदानाच्या आतमध्ये आपण जे पाहिलं गेलं आणि तर मॅच जिंकला गेलाय। चला सेमीफायनल साठी दोन्ही टीम्स यायचं आहे टॉस करण्यासाठी। आम्हाला माहिती आहे तुम्ही मॅच खेळलात, परंतु आपल्याला हा एक विद्यमान वेळ आहे, आणि हा विद्यमान वेळ कारण का वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही आदर्श, आणि या वेळेला आपल्याला पूर्णपणे आपलं करून घ्यावं लागतं, आतुरता करून घ्यावं लागतं। आणि जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये, जिथे आमचे जॉईंट होते मॅच भी करिता आदर्श सूर्यवंशी सर। थँक्यू सो मच।